गजानन वाघमारे कृषी मित्र। आज आपण तळणी या गावात राम पाटील सूर्यवंशी यांच्या शेतात आपण हळदीचं पीक पाहणी कार्यक्रमासाठी आपण आलो। तर आज आपण याच्याकडून शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊ की या हळदीला तुम्ही 3 वेळेस म्हणजे कशा पद्धतीने खताची ॲप्लिकेशन केले, खत कसे टाकले हे आपण जाणून घेऊ राम पाटलाकडून। राम पाटील, तुमचं शेतकऱ्यांना नाव आणि गाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा। मी राम पाटील सूर्यवंशी, राहणार तळणी येथील शेतकरी असून माझा मोबाईल नंबर 7776769719 आहे। आता तुम्ही या हळदीला महालाभ ग्रॅन्युअल किती वेळेस टाकले? महालाभ ग्रॅन्युअल आपण 25-25च्या मात्रानुसार 3 वेळेस टाकले। 3 वेळेस टाकले। कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये टाकले तुम्ही? पहिल्यांदा पहिला डोस, हां, दुसरा डोस आणि तिसऱ्या वेळेस काय म्हणजे तुम्ही ठिबकद्वारे बरोबर। हे आता या हळदीला तुम्ही काय म्हणजे दुसरीच्या हळदीला आणि या हळदीला काय फरक आहे? हळदीमध्ये एवढाच फरक आहे की हळदीवर बुरशी नाही, मार पूर्ण क्लिअर आहे। बरं। आणि ही जर जाडी जास्त आहे गेल्या वर्षीपेक्षा, आमच्या तुलनेत तर जास्त। तुम्हाला उत्पन्नाची अपेक्षा काय आता या हळदीमध्ये हळद पाहून तुमचा अपेक्षा काय तुमच्या हळदी? आता आमचं उत्पन्नाचं गेल्या वर्षीपेक्षा एकरी 5 ते 7 क्विंटल जास्त होईल अशी आमची अपेक्षा। बरोबर। हे नेमकं कशामुळे झालं तुमचं 5-6 क्विंटल उत्पन्न जे वाढलंय ते कशामुळे झाले? महालाभच्या वापरामुळे। आणि विशेष म्हणजे महालाभमुळे माल जास्त क्लिअर आहे, आळी नाही आणि जाडी आहे आणि मालावर क्वालिटी आहे। दुसरे वॉटर सोल्युबल काही दिले का तुम्ही? दुसरे काहीच नाही, खत वगैरे काही सोडले नाही आम्ही। बरोबर आहे। शेतकरी बंधूंनो, या शेतकऱ्यांनी तुमचं 1261 1919 कुठलेही वॉटर सोल्युबल खत न देता चांगल्या पद्धतीने चांगलं उत्पन्न ह्या शेतकऱ्यांनी आपल्या या शेतामध्ये चांगलं उत्पन्न घेतलं आणि चांगली क्वालिटी आली। आणि तुमचं हे मार्गदर्शन आणि हे खत वगैरे कोण्या दुकानावरून घेता तुम्ही? आम्ही गुरुकृपा कृषी सेवा केंद्र पावडेवाडी आपाच्या दुकानावरून घेतो। बरोबर। आपाचं काय म्हणणं आहे? आता तुम्ही खत दिले राम पाटलाला, तर तुमचं म्हणणं काय, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही चांगलं वाटलं ना? छान वाटलं। बरं, आता शेतकऱ्यांना जर असं जर सांगत राहिलं तर लोकांना सुद्धा एकूण एकाचं जर तुमचं सांगणं किंवा संभाषण झालं तरच तुमच्या शेतकऱ्यांना माहिती होईल की बुवा हे महालाभ काय आहे। चला, धन्यवाद।